रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय अंडा आमलेट। त्यासाठी मी अंडी घेतलेत, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। आता आपण ही अंडी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी फोडून घेऊन हे सगळं साहित्य घेऊ आणि आमलेट करू। त्याच्यामध्ये आपण टाकला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरची, हिरवी मिरची। चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल कोल्हापुरी मसाला। तर हे सगळं आपण असं फेटून घेऊया। एक सारखं असं फेटून घ्यायचं। गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल घालूया। तेल गरम झाल्यानंतर मग हे फेटलेलं मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घेऊया। तेल गरम झाले तर आपण अशा पद्धतीने हे आता आपण टाकून घेतले। आता ह्याला 1-2 मिनिटांनी परतवून घेऊया। हे असं आपण हे टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण काय करूया, परतवून घेऊया। हे बघा, कुणाला पातळ आवडतं, कुणाला जाड आवडतोय। आता हे 2 अंड्याचं असल्यामुळे थोडंसं जाड झाले, काही प्रॉब्लेम नाही। आता याला बारीक गॅसवर चांगलं खरपूस भाजून घेऊया अजून 1-2 मिनिटं। हे पहा, तयार झालं आपलं आमलेट। तुम्ही ब्रेड सोबत खा किंवा चपाती सोबत खा किंवा भाकरी सोबत खा, खूप छान लागतं। ब्रेड सोबत बेस्ट, नाश्त्यासाठी खूप छान। अशा पद्धतीने आपलं तयार झालं आहे आमलेट। आता आपण ह्याला ताटामध्ये काढून घेऊ। असं हे आमलेट आपलं तयार झालेलं आहे। तर रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू।